हाय नमस्कार, कसे आहात? मी मंदार भिडे. माझा डेंटिस्टवाला व्हिडिओ तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितला असेल. नसेल बघितला YouTubeवर जाऊन, Instagramवर जाऊन बघा. त्याच्यात मी ज्या डेंटिस्टबद्दल बोललोय, मला झिर्कोनियमची कॅप लावायला सांगणारा जो माणूस होता तो हाच होता. डॉक्टर कुणाल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, कारण ऑर्थोस्क्वेअरच्या चॅनलवर चाललंय. डॉक्टर कुणाल इज द स्टार ऑफ ऑर्थोस्क्वेअर. आणि हे मी समोर बसलोय म्हणून म्हणत नाहीये. आम्ही आत्ता जिथे बसलोय रस्त्याच्या समोरच्या बाजूला ह्या खोलीहून पण लहान क्लिनिक होतं. येस. 2012 मध्ये पहिल्यांदा आम्ही ते क्लिनिक बघितलं आणि तिथपासून आतापर्यंतची जर्नी खूप क्लोजली बघितली आहे. आणि आज कुणाल किती क्लिनिक्स आहेत? 124. 124 क्लिनिक्स आहेत. आणि हे सगळं कुणाल रिद्धी यांनी खूप मेहनतीने, म्हणजे मी आय हॅव सीन देम वर्क फ्रॉम लाईक मॉर्निंग टिल लेट इव्हनिंग. आणि कुणाल आय थिंक इन माय ओपिनियन इज वन ऑफ द बेस्ट डेंटिस्ट. सो तुम्ही जर पार्ल्यातली जी लोक आहेत, पार्ल्यात असाल तर या, पार्ल्यात नसाल तरी या, कारण ऑर्थोस्क्वेअरच्या ब्रांचेस आता सगळीकडे आहेत. मला वाटतं मुंबई, पुणे. 24 cities and Yes. 14 states. ऑल मेट्रो सिटीज मध्ये आपल्या ब्रांचेस आहेत सगळीकडे. महाराष्ट्रात अगदी पेरिफेरीला म्हटलं तर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पुणे तर आहेतच डेफिनेटली. मुंबईत सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या ब्रांचेस आहेत. आणि अपार्ट फ्रॉम जर्नी, मंदारने सांगितलं, पण मंदार माझा जुन्यापासून मित्र आहे कम्प्लिटली. म्हणजे मी पण पार्लरला नाहीये, मी आय एम बेसिकली फ्रॉम महाड. तर महाडमध्ये मी 2012 मध्ये आलो. मंदारची वाईफ संपदा, इज अ डॉक्टर. तिथपासून आमची ओळख आहे. आणि त्याच्यानंतर मग मंदार माझा पेशंट झाला. पण आणि त्याच्यानंतर ती फ्रेंडशिप मॉडर्न केली. अपार्ट फ्रॉम आता ॲज अ पेशंट नाही, तो ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही भेटतो. सो मंदार, आज मी पण आता थोडं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे, नॉट लाईक यू. पण थोडं आज मला म्हणजे तुझ्या फॅनला पण तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल माहीत नाही जास्त. आणि मी आज थोडंसं क्वेश्चन विचारणार आहे, थोडेसे सिरियस, थोडेसे कॉमेडी. पण लेट्स हॅव प्रॉपर डिस्कशन. तर मंदार, मला माहिती आहे तू इंजिनिअरिंग केलंस, तू पार्लरच बॉर्न बॉटम. इंजिनिअरिंग नंतर तू इकडे कसं आलास या क्षेत्रामध्ये? सो इंजिनिअरिंग नंतर ना, खरं तर MBA करायचं होतं हे ठरलं होतं आधीपासून. म्हणजे मी 10वीत वगैरे जेव्हा होतो, तर तेव्हा एकदा मी बाबांच्या एका मित्राला भेटलो, जे सेल्समध्ये होते. आणि एकंदरीत मी त्यांना असं विचारलं, की "बाबा काय करता तुम्ही आणि काय काम असतं?" आणि ते ट्रॅव्हलिंग आणि लोकांना भेटणं आणि हे जे मला खूप आवडायच्या ज्या गोष्टी, त्या अशा होत्या, की त्या विथ द जॉब करता येतील. आणि त्यावेळेला बाकी गोष्टींचं काही माहिती नव्हतं आपल्याला. म्हणून असं ठरलं होतं, की इंजिनिअरिंग झाल्यावर MBA करायचं आहे. आणि सुदैवाने इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये असताना त्याला IT मध्ये बूम होती. नोकरी मिळाली इझिली. सो नोकरी मिळाल्यावर म्हटलं MBA नंतर पण करता येईल. नोकरी जर मिळाली आहे तर करून बघूया 2-3 वर्ष. मे बी थोडे MBAच्या फीससाठी पैसे पण जमा होतील. थोडी मजा पण मारता येईल, कारण घरून पॉकेट मनी लिमिटेड मिळायची. आमचं जे जनरेशन होतं, तुमच्या घरी किती पण पैसे असू दे, 50 ते ₹100 असे लॉटरी लागली तर मिळायचे. नाहीतर खिशात 10, 20, ₹30 असायचे. सो म्हटलं ते करूया आणि नोकरी केली. IT मध्ये इट वॉज ऑलवेज अ स्टॉप गॅप. आणि ते झाल्यावर मग MBA केलं. मग सेल्समध्ये होतो. आणि आय थिंक 2014 पर्यंत काही आयडिया पण नव्हती स्टँडअप काय असतं. आणि रसेल पीटर्स वगैरे बघायचो, जे टॉरेंटवरती डाउनलोड करून कॉलेजमध्ये फिरायचं हार्ड ड्राईव्हमधून. आणि इंडियात स्टँडअप होतंय आणि इतकं चांगलं होतं हे 2014 मध्ये कळलं. आणि मग लाईव्ह स्टँडअप शो बघितल्यावर मला वाटलं, की हे काम पण सिमिलर आहे. सेल्स सारखंच, की ट्रॅव्हल करायचं, लोकांना भेटायचं, लोकांशी बोलायचं. म्हटलं हे एक्सप्लोअर करूया. सो सुरुवातीला विथ द जॉब पहिली 3-3.5 वर्ष केलं. आणि मग एका पॉइंटला असं वाटलं, की याला एक सिरियस अटेम्प्ट देऊ शकतो. म्हणून मग गॉट तो इंटू दिस तो फील्ड. क्षण कुठला मंदार, की जेव्हा की नाही तू ठरवलंच नाही, म्हणजे करिअरमध्ये एक टाइम असेल की जेव्हा तू इंजिनिअरिंग आणि कॉमेडी या दोन्हीकडे तू बॅलन्स करून करत असशील जॉब करता करता, आणि त्याच्यानंतर की नाही, की आता हेच, आणि हेच माझं हेच मला सक्सेस देणार आणि हेच माझं आता आयुष्य आहे, हे कधी ठरवलंस? सो मी 2017 डिसेंबरपासून मराठीत पण स्टँडअप करायला लागलो. आधी हिंदी आणि इंग्लिशमध्ये करायचो. आणि 2017ला ॲक्च्युली असं झालं, की आपलं दलाल स्ट्रीट आहे ना, स्टॉक एक्सचेंजची जी लेन आहे, तिकडे आमचा शो होता 8 वाजता. आणि त्याच्या आधी 6 ते 8 एक गुजराती शो होत होता. ओके. कॉमेडीचा शो होता. आणि पार्ल्यात राहिल्यामुळे, तुला जसं महाडला राहिल्यामुळे गुजराती असून मराठी येतं, हो. तसं मला पार्ल्यात राहिल्यामुळे मराठी असून गुजराती येतं मला.
आणि सेल्समध्ये पण होतो, त्याच्यामुळे गुजरातमध्ये बरेचदा जायचो आणि मला नवीन लँग्वेज शिकायला आवडतं. मग मी तिकडे गेलो की मग गुजरातीत बोलायचो. त्यांनी माझं पण थोडं ब्रशअप व्हायचं आणि बायकोची पण आई गुजराती आहे, म्हणजे सासू माझी गुजराती आहे. त्याच्यामुळे त्यांची जी फॅमिली आहे, तसं गुजरातीचं एक्सपोजर होतं. सो मी तिकडे गेलो आणि लवकर पोहोचलो. माझा 8चा शो होता. मी 7, 7:15ला पोहोचलो तिकडे आणि बाकी सगळे जे कमेडियन होते, तर त्यांच्याशी मी गुजरातीत बोलायला लागलो आणि ते एकदम सरप्राईज झाले. ते म्हणाले, "तुला कसं येतं गुजराती?" मी म्हटलं, "या सगळ्या कारणांमुळे येतं मला." मग ते म्हणाले, "एवढं चांगलं बोलतोस तर मग कर ना." म्हटलं, "चालेल." तर मी 5 मिनिटं गुजरातीत परफॉर्म केलं आणि जोक तेच होते, ते ट्रान्सलेट करून गुजरातीत केले आणि चांगला रिस्पॉन्स आला त्याला. मग असं डोक्यात एक चाललं, की गुजरातीत करतोय मग मराठीत का नाही? आणि त्यावेळेला मराठी ऑलरेडी काही लोकं करत होती. तर मग त्यांच्याबरोबरच सुरुवात केली आणि 2018 जानेवारीमध्ये पुण्यात एक शो होता, बाळगंधर्व जे ऑडिटोरियम आहे आणि तिकडे आम्हाला स्लॉट दिला होता रात्री 2 ते 3 चा. तिकडे एक कार्यक्रम असतो ज्याच्यात संध्याकाळी 7 पासून सकाळी 7 पर्यंत इव्हेंट्स असतात. म्हणजे नाटक असतं आणि त्याच्यात, रात्रभर सगळेजण प्रेक्षक गाण्याचे कार्यक्रम असतात, माईम असतात आणि काय काय असतं. सो त्याच्यात स्टँडअपला एक स्लॉट दिला होता. सो माझं असं होतं की 2 ते 3 कोण थांबणार? लोकं फार तर फार 12-1 पर्यंत थांबतील मग जातील आणि मग पहिले इव्हेंट थोडे डिले झाल्यामुळे आमचा स्लॉट पुश झाला 3 ते 4. म्हटलं आता तर अजूनच कोणी नसेल आणि जेव्हा आम्ही स्टेजवर गेलो, तेव्हा बाळगंधर्व 850 सीटर ऑडिटोरियम आहे. खचाखच भरलं होतं. हो. मधल्या त्या आईल्समध्ये लोकं बसली होती. मागे लोकं उभी होती आणि तो जो रिस्पॉन्स होता ना, असं वाटलं एका पॉइंटला छत उडेल या थिएटरचं. सो तेव्हा ना कुठेतरी ते रिअलायझेशन आलं, की हे काहीतरी मग वी आर सिटिंग ऑन समथिंग दॅट कॅन एक्सप्लोड. आणि मग तेव्हा ते डोक्यात आलं पहिल्यांदा थॉट, की मे बी आता झालं नोकरीने आपलं काम केलंय.